जिंतूर तालुक्यातील आघाववाडी येथील तरुणाने मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर समाज माध्यमांवर वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। बोरी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तात्काळ त्या तरुणास अटक करून विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान रात्री उशिरापर्यंत मराठा समाजातील तरुणांनी बोरी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले होते। ही घटना 26 जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे। राज्यात सध्या मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। त्यातच काही राजकीय नेत्यांकडून मराठा समाज व ओबीसी समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करण्यात येत आहे। असाच प्रकार रास्ता रोको आंदोलनादरम्यान एका राजकीय पदाधिकाऱ्याचे प्रक्षोभक भाषण केले होते। याचे पडसाद समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळाले। असाच प्रकार मागील 3 दिवसापूर्वी पाचेगाव येथील अल्पवयीन मुलाने पंकजाताई मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली होती। यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। ही घटना ताजी असताना जिंतूर तालुक्यातील आघाववाडी येथील मोहन आघाव या तरुणाने समाज माध्यमांवर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा फोटो मॉक करून अश्लील टिप्पणी केली। यामुळे मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या होत्या। तरुणांनी रात्री उशिरा बोरी पोलीस ठाणे गाठून आरोपीवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली होती। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर यांनी तात्काळ आरोपीस ताब्यात घेतले। यामुळे जमाव शांत झाला। यावेळी जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे, पोलीस नाईक सिद्धेश्वर चाटे, नामदेव डुबे, राम पौळ, परसराम गायकवाड, नील पत्रेवार, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस हवालदार जिया खान यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता।